Hello friends, today we are going to study 2.3 the little river. Now warming up activity, chit chat activity. या ठिकाणी सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत, जी चिट चॅट ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली क्लास पिकनिक टू अ रिव्हर साईड पिकनिक स्पॉट. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा वर्गात सोबत तुमच्या शाळेकडून तुम्ही पिकनिक स्पॉटला गेलेले असाल, नदी किनारी एखाद्या प्रेक्षणीय स्थळी, तर त्या संदर्भात त्यांनी काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्या प्रश्नांबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या. मग याच्या उत्तरामध्ये आपण लिहू शकतो, नदीच्या किनारे ज्या गोष्टी पाहिल्या असतील त्या तुम्ही लिहू शकतात. ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर वी नोटीस सम ट्रीज, आपल्याला काही झाडं दिसतात. बर्ड्स, पक्षी दिसतात. सम डोमेस्टिक ॲनिमल्स, काही पाळीव प्राणी. त्याच्यानंतर रीड्स, रिव्हर सँड्स अँड चिल्ड्रन बाथिंग नियर द बँक. सम वुमेन वेअर वॉशिंग क्लॉथ्स, काही मुलं पाण्यामध्ये पोहताना आपल्याला दिसतात, आंघोळ करताना दिसतात. आणि काही स्त्रिया कपडे धुताना सुद्धा आपल्याला दिसतात नदी किनारी. त्यानंतर दुसरा प्रश्न, इन विच सीजन डिड यू गो. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल. मग तुम्ही नेमक्या कोणत्या ऋतूमध्ये गेला होतात. नदीचा प्रवाह उसळता होता की संत होता. याच्या उत्तरामध्ये आपण लिहू शकतो, वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन द रेनी सीजन. आम्ही पावसाळ्यात गेलो होतो. द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डेज. आणि त्यावेळेस मात्र नदीचं प्रवाह जो आहे तो उसळता प्रवाह होता. देन थर्ड क्वेश्चन, तिसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का. अँड व्हॉट वेअर दे डुईंग, ते नेमके काय करत होते. याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, यस देर वेअर सम पिकनिकर्स अँड अदर पीपल. त्या ठिकाणी इतर पिकनिकर्स पण होते, इतर लोक पण होते. सम वेअर एन्जॉईंग द पिकनिक, काही पिकनिकचा आनंद घेत होते. तर काही समवेअर स्विमिंग इन द रिव्हर, काही पोहण्याचा आनंद घेत होते. समवेअर फिशिंग, काही मासे पकडत होते. तर अँड सम वुमेन वेअर वॉशिंग क्लॉथ्स बाय द रिव्हर, काही महिला कपडे धुत होत्या. देन लास्ट क्वेश्चन, व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड. नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे. यस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर ऑल ऑफ अस. आज आपण पाहतोय का पाण्याचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. त्याच्यासाठी हा प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड. नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे. वी शुड नॉट अलाउ पीपल टू वॉश देअर क्लॉथ्स अँड युटेन्सिल्स. लोकांना आपण त्या ठिकाणी कपडे आणि भांडे इन द रिव्हर, नदीमध्ये धुण्यासाठी आपण परवानगी द्यायला नको. वी शुड बॅन डिफिसेशन अँड थ्रोविंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर. नदीमध्ये काही घरगुती काही गोष्टी असतील, वेस्टेज असेल किंवा इतर काही इंडस्ट्रियल वेस्ट असेल, त्या गोष्टी नदीमध्ये टाकण्यासाठी मनाई केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण जलप्रदूषण रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर पहिला प्रश्न त्या ठिकाणी त्याच्या खाली दिलेला आहे, फिल अप द टेबल ऑफ सीझन्स इन इंडिया. भारतातील ऋतूशी संबंधित एक टेबल या ठिकाणी दिलेला आहे आणि तो टेबल कंप्लीट करायला सांगितला आहे. मग या ठिकाणी टेबलमध्ये 3 कॉलम दिले, टाइम ऑफ द इयर, त्या वर्षाचा कालावधी दिलेला आहे, सीजन ऋतू अँड इंग्लिश नेम आणि त्याचं इंग्रजी नाव. मग नंबर 1 या ठिकाणी दिला आहे मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. सीजन दिला आहे वसंत, वसंत ऋतू ज्याला आपण म्हणतो. त्याचं आता इंग्रजीमध्ये आपल्याला नाव लिहायचं, तर वसंत ऋतूला आपण इंग्रजीमध्ये स्प्रिंग हे त्या तिसऱ्या कॉलममध्ये लिहू शकतो. देन नंबर 2 मिड एप्रिल टू मिड जून, एप्रिल ते जून. या ठिकाणी सीजनचं नाव त्यांनी ब्लँक दिलं आहे आणि इंग्लिश नेम दिलं आहे समर. मग उन्हाळा ऋतू, मग यासाठी आपण सीजनमध्ये ग्रीष्म हा शब्द लिहू शकतो. देन नंबर 3 मिड जून टू मिड ऑगस्ट, सीजन वर्षा दिलेला आहे आणि इकडे मग आपण इंग्लिश नेममध्ये रेनी सीजन लिहू शकतो. देन नंबर 4 मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, या ठिकाणी सीजन ब्लँक दिलेला आहे आणि इंग्लिश नेम ऑटम, शरद ऋतू, तर तो सीजनमध्ये आपण शरद लिहू शकतो. देन नंबर 5 मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, या ठिकाणी त्यांनी सीजनमध्ये हेमंत दिलेला आहे आणि इंग्लिश नेम त्याचं प्री विंटर
असं दिलेलं आहे. देन नंबर 6 मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, त्या ठिकाणी सीझनमध्ये ब्लँक दिला आहे आणि इकडे इंग्लिश नेम विंटर दिलेला आहे. तर इकडे आपण त्याचं सीझनमध्ये शिशिर हे हा शब्द लिहू शकतो. अशा प्रकारे आपण हा टेबल कंप्लीट करू शकतो. देन बी मॅच द वेदर विथ द सीजन्स, या ठिकाणी आपल्याला हवामानाची ऋतूशी जुळणी करायला सांगितलेली, जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी ए आणि बी दोन कॉलम दिलेत. ए कॉलममध्ये 6 शब्द दिलेले आहेत. ऋतूंची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. विंटर हिवाळा, मान्सून पावसाळा, स्प्रिंग, प्री विंटर, समर अँड ऑटम, अशा प्रकारचे 6 ऋतू दिलेले आहेत. आणि इकडे शेजारी त्यांनी बी कॉलममध्ये शब्द दिलेत हॉट, कूल, प्लेझंट, कोल्ड, विंडी अँड रेनी. मग विंटरची जोडी आपण कोल्ड या शब्दाशी लावू शकतो. देन नंबर 2 मान्सून मीन्स रेनी, पावसाळा. देन नंबर 3 स्प्रिंग प्लेझंट, आनंददायी उल्हासित असा हा ऋतू असतो. देन नंबर 4 प्री विंटर, त्याचं विंडी ही पेअर आपण जोडू शकतो. समरसाठी हॉट आणि ऑटमसाठी कूल, अशा प्रकारे आपण त्याच्या जोड्या जुळवू शकतो. यस, त्यांनी एक सूचना दिलेली इकडे उजव्या कोपऱ्याला, यूज कॅलेंडर फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ सीजन्स, मंथ्स अँड अदर डिटेल्स. सीजन ऋतू आणि महिन्यांच्या चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण कॅलेंडरचा उपयोग करू शकतो. देन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. अनेक पोएटिक भाषिक सौंदर्य, कवितेचे सौंदर्य वापरून कवी गद्यापेक्षा एक संगीतमय आणि वेगळ्या प्रकारच्या कविता बनवत असतात. वन ऑफ देम इज युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. सारख्या ध्वनीचा उपयोग करून सारख्या वेळेसाठी त्यांनी एक छोटीशी कविता या ठिकाणी तयार केली. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल बर्ड्स, सुंदर पक्षी, बी बी हे पहिलं सेम साऊंड आहे. सॅड सॉन्ग, सॅडचा यस आणि सॉन्गचा यस. स्टेपिंग स्टोन, सिटी साईट अँड नो वन नोज. दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिटरेशन अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस. नेम फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी ॲलिटरेशन अनुप्रास हा अलंकार आपल्याला अशा वेळेस पाहायला मिळतो. फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोएम, आणि अलंकार हे कवितेच्या सौंदर्यामध्ये वाढ करत असतात. नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. अशा प्रकारे सारखे ध्वनी असलेले शब्द पेअर्स आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत त्यांनी. 5 पेअर्स त्या आपण लिहू शकतो. पण तत्पूर्वी या ठिकाणी ॲलिटरेशन अलंकार आपल्याला समजून घ्यायचा. या प्रश्नाच्या साहाय्याने कवी अनेक पद्यात्मक पद्धती वापरून कविता गद्यापेक्षा वेगळी व संगीतमय करीत असतो, आणि अशा रचनांपैकी एक ॲलिटरेशन हा अलंकार आहे. ॲलिटरेशन या अलंकारात भाषेचा गोडवा, गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. जसं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. ब्युटिफुल बर्ड्स, बी बी सारखा ध्वनी आहे. सॅड सॉन्ग, त्यानंतर स्टेपिंग स्टोन, सिटी साईट, नो वन नोज, अशा प्रकारे. म्हणून लक्षात ठेवा, यासाठी महत्त्वाची गोष्ट दिली त्यांनी. लक्षात ठेवण्यासाठी वरील अनुप्रास या अलंकारात पहिलं अक्षर जे आहे लेटर, तर पहिले अक्षर नव्हे तर शब्दांचा पहिला ध्वनी महत्त्वाचा असतो. तर त्याचा जो पहिला ध्वनी आहे अक्षरापेक्षा तो महत्त्वाचा असतो. मग या ठिकाणी त्यांनी 5 आपल्याला जोड्या लिहायला सांगितल्या आहेत. मग त्यामध्ये आपण लिहू शकतो अंकल्स अम्ब्रेला, अंकलचा यू आणि अम्ब्रेलाचा यू. टॉल ट्री, देन हाय हिल्स, माय मदर मे मेक डोसा फॉर मी, यम साऊंड रिपीट झालेला आहे. अँड लास्ट वन लॉयल लेबरर. अशा प्रकारे आपण त्याची उदाहरणं लिहू शकतो. त्यानंतर बी प्रश्न दिला आहे. पोएट्स ऑल्सो मेड यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट एटसेट्रा. Such words are called onomatopoetic words. If they occur in some line of a poem, the figure of speech in that line is called onomatopoeia. Onomatopoeia ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. या अलंकारात ध्वनी, आवाज म्हणजे साऊंड्स व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत वापरलेले असतात. उदाहरणार्थ द रोअर ऑफ द वेव्ज वॉज डिफेनिंग. यामध्ये रोअर या ओळीमध्ये रोअर हा जो शब्द आहे हा
आवाजाचं वर्णन करतोय. साऊंड्स ध्वनी असलेले इंग्रजी शब्द. मग याच्यामध्ये बँग शब्द आहे, जी उदाहरणं आपण वरती पाहिली. त्यानंतर स्विश आहे, बीप आहे, रोअर आहे, ट्वीट आहे, बूम, झूम आणि वॅक अशा प्रकारचे शब्द आहेत. मग हे शब्द जर त्या ओळीमध्ये आले, कवितेमध्ये जर कवीने वापरलेले असतील तर त्या ठिकाणी ऑनोमोटोपिया हा अलंकार होत असतो. त्यानंतर एक नंबर 3 प्ले अ गेम. एक गेम दिलेला आहे. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 मिनिट्स युजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ऑनोमोटोपिया. मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर्स वर्ड्स अँड राईट देम डाऊन. या शब्दातून आपल्याला लहान लहान शब्द तयार करायला सांगितले. द वन हू मेक्स मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाइम लिमिट इज द विनर. आणि दिलेल्या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये जो जास्तीत जास्त शब्द लिहिल त्याला विनर या ठिकाणी घोषित करायचं आहे. मग या ठिकाणी आपण अशा प्रकारचा एक गेम सुद्धा घेऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी या कवितेवरील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिलेली. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.